सर्वमंगलमांगल्ये उच्चमंगलवारे च मंगलाभीष्टदेवते संसारमंगलधारे सारे च मंगलधारे च रामदूत अतुलित बलधामा महावीर विक्रम बजरंगी कंचन वरन विराज सुवेशा कानल कुंडल कुंचित केसा शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे लायस जीवन लखन जियाए रघुपति की ने बहुत बढ़ाई सहस बदन तुमरो जस गावे असई श्रीपति कंठ लगावे नारद सारद जम कुबेर दिक्पाल जहाते कवि कोयद कही सके कहाते राम मिलाय राजपद दीना तुमरो मंत्र विभीषण माना जुग सहस्र योजन पर भानु लिल्लोटाई मधुर प्रभु मुद्रिका मेल मुखमाई दुर्गम काज जगत के देते सुगम अनुग्रह तुम्हारे देते हो तनु आज्ञा बिनु पैसारे तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे जपत निरंतर हनुमत वीरा मन क्रम वचन ध्यान जो लावे तिनके काज सकल तुम साजा सोई अमित जीवन फल पावे है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे अष्ट सिद्धि नव विधि के दाता असबर दीन जानकी माता सदा रहो रघुपति के दासा जन्म जन्म के दुख विसरावे अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त का
और देवता चित्तन धरई। संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बल भी। जय 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 हनुमान गुसाई कृपा करो गुरुदेव की नाई। छूटई बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा। तुलसीदास सदा हरिचेरा कीजे नाथ। पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु। सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय। जय जय सीताराम। नमो भगवते वासुदेवाय 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 नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय गोविंद। राजाधिराज रामचंद्र भगवान की। जानकी किशोरीनं पूर्व कालामध्ये सत्पुरुषांनी जो पती आणि पत्नीचा धर्म स्वीकारला आहे त्या धर्माचं मी आचरण करणार आहे असं रामाला स्वच्छ सांगितलं। सनातन धर्मामध्ये पूर्वीच्या सत्पुरुषांनी अनुसया अत्री वशिष्ठ अरुंधती या सगळ्या ऋषींबरोबर वनातच राहिल्या। 2 प्रमाण दिले आहे। सत्पुरुषांनी जे आचरण केलं आहे त्याप्रमाणे मी आचरण करणार आहे स्वच्छ सांगून टाक। त्यावेळा राम म्हणाले की आणखीन काही प्रमाण आहे का? तर म्हणाले आहे। सूर्याप्रमाणे जशी छाया त्यांच्या मागे चालते, सूर्य पुढे चालतो छाया मागे चालते। सूर्याला छाया दिसत नाही पण छाया मागे आहे म्हणून ते एक प्रमाण आहे। 3 प्रमाण दिले। त्यावेळा राम म्हणाले हे जनकनंदिनी तू म्हणते पण माझ्या पित्यांनी बोलताना मला फक्त एकट्यालाच सांगितलं। महाराज पिता माता आधी पिता आणि मातेच्या अधीन स्त्री असते आणि नंतर पतीच्या अधीन असते आणि त्याच्यानंतर पुत्राच्या अधीन असते। तर आता माता पिताच्या मी अधीन नाही आहे, तुमच्या स्वाधीन केलं आहे। काय केलं आहे? तुमच्या स्वाधीन केलं आहे। आणि एवढंच नाही तर कौशल्यानं मला तुम्हाला दिलं आहे। तुमच्या आईनं मला देऊन टाकलं आहे तुम्हाला। त्यामुळे तुम्ही जे करणार तेच मी करणार। मी आपल्या सेवेच्या अधीन राहील। प्रत्यक्ष देवता माता पिता आणि गुरु यांची आज्ञा उल्लंघन होत नाही यामध्ये। कारण गुरुने सुद्धा म्हणजे वशिष्ठाने सुद्धा आणि शतानंदाने सुद्धा मला असं सांगितलं आहे धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी। मला तुम्हाला 3 वेळा सल्ला द्यावा लागणार आहे। मग तुम्हाला वनात सल्ला कोण देईल? म्हणून मी सूर्याची आराधना केली आहे। मला धर्म अर्थ आणि काम 3 गोष्टीचा अधिकार आहे। हे सीता तू आल्यानंतर दशरथ राजाची सेवा कोण करेल? पुन्हा प्रश्न टाकलं रामाने। जेणेकरून आता रामाला माहिती आहे बरं सीता आपल्याबरोबर वनात आल्याशिवाय आपलं काम होणार नाही, रावण मारता येणार नाही रामाला माहिती आहे। पण राम समाजाकरता सीतेला या वचनाचं वचन देत आहे।
कारण रामायण हे समाजाला कळालं पाहिजे याच्याकरता आहे. रामाला माहिती आहे सीता येणार आहे वनात, कारण ही वनात आल्याशिवाय रावण मरणार नाही. मग हे समाजाच्या ज्ञानाकरता रामाच्या मुखातून पती पत्नींचा संबंध कसा आहे याच्या ज्ञानाचं वर्णन आहे. आपण काय म्हणतो बाबा रामाला येऊ समजत नव्हतं का, मग सीता येणार आहे तर असे अर्थ लावतो आपण. म्हणून कोणत्याही पुराणाचा अर्थ पुराणिकांनीच लावावा, म्हणून त्यांचं आडनाव असतं पुराणिक. कारण ते संदर्भ द्यावे लागतात की हे कशाकरता वापरलेलं आहे. माता पित्यांच्या सेवेमध्ये राहणं, महात्मा पुरुषांच्या सेवेमध्ये राहणं, या लोकांना गंधर्व लोक ब्रह्मलोक प्राप्त होतो. पण पतीबरोबर राहिल्याने मात्र भगवंत प्राप्त. हे ब्रह्मलोक गंधर्वलोक हे काय उपयोगाचे? भगवंताची प्राप्ती. म्हणून एका सुभाषितकाराने असं लिहिलं आहे, पतिर्ब्रह्मा पतिर्विष्णू पतिर्देवो महेश्वरा पतिर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून गुरुचा अधिकार सुद्धा तिकडेच दिलेला आहे. याकरता सत्य धर्माच्या मार्गावर स्थित राहिलं पाहिजे. पूज्य पित्यांची आज्ञा तुम्ही पाळता आहात म्हणजे मी सुद्धा पाळते आहे, हा सनातन धर्माचा धर्म आहे. दक्ष राजा ब्रह्मदेवाचे पुत्र. दक्ष राजाने शंकराने ब्रह्मदेवाला श्राप दिल्यावर शंकराशी विरोध उचलला. ब्रह्मदेवाने सांगितलं होतं नाही तू विरोध उचलू नको. शेवटी दक्ष राजाचा नाश झाला. पित्याची आज्ञा दक्षाकडून मोडून गेली. म्हणून वडील जे नाही सांगतात ते करू नये. कारण काही काही वेळा आपल्याला वडील म्हणून जाऊ दे रे तू नको या भानगडीत पडून मी पाहून येईल, तर खरंच आपण थांबून जावं. कारण जर त्यांची आज्ञा मोडली तर होणारं काम नुकसानीत जातं. सीते आपण वनामध्ये जर निवास केला तर दृढ निश्चय करावा लागेल. मी आता दंडकारण्यात जाणार आहे आणि दंडकारण्यामध्ये संकटाला सामोरं जायचं आहे. म्हणाले तुम्ही ज्याप्रमाणे सामोरं जाल त्याप्रमाणे मी जाईल. म्हणजे काही आपत्काल आला तर सहन करेल. सांगून टाकलं आपत्काल आला, सूचना दिली आहे. अनुकूल काल आणि आपत्काल हे मदभरे सुंदर नेत्र असलेली सीता तू अनुगामिनी आहे म्हणून धर्माचं आचरण करते आहे. तेव्हा सीता म्हणाली हे प्राणवल्लभा मी तुमच्याबरोबर येण्याचा निश्चय करून टाकलेला आहे आणि हा कुलाला शोभणारा आहे. कुलाला शोभणारा आहे. पण आता ही घरामध्ये भानगड झाली की माणूस म्हणतो चाल माझ्याबरोबर, तर बाई लगेच त्याच्या मागे निघून जाते. हा कुलाला अनुसरणारा मार्ग आहे. म्हणून सुश्रेणी वनवासामध्ये तुला यायचं चल झालं. पण माता वनवासात जायच्या आधीचं काय करायचं ते आहे. म्हणाले सांगा तू आता वनामध्ये जाण्याच्या पूर्वी योग्य दान द्यायला प्रारंभ कर. मला वेळ नाही आहे. हे स्थिती तुझा दृढनिश्चय करून तुझ्याजवळ जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्या दान देऊन टाक. कोणाला द्यायच्या तर ब्राह्मणांना रत्न स्वरूपामध्ये वस्तू दान देऊन टाक. बाकीच्या भिक्षुकांना भोजन घाल आणि शीघ्रता विलंब करायचा नाही. आज्ञा दिली. आता पहा जे भिक्षा मागणारे आहेत त्यांना फक्त भोजन घाल आणि जे विद्वान आहे दिलेलं दान वाम मार्गाने खर्च करणार नाही यांना रत्न सुवर्ण दे. आपण जे दान देणार आहे त्याचं वाम मार्गामध्ये उपयोग. तुम्ही मला नेहमी सांगतो ही जी मागणारी माणसं ना यांना खायच्याच वस्तू द्यायच्या. तुम्ही पैसे दिले की ते चालले.
असं आहे. त्यांना कपडे, भारी कपडे दिले विकून टाकतात ते. त्यांना फक्त भोजन सांगितलं आहे, भिक्षुक मागणारा. कारण भोजन त्यांच्या शरीराला सुख देतं, द्रव्य त्यांच्या शरीराला दुःख देतं. माणूस शनी आमोस लागली 100ची नोट देऊन टाकतो त्याला, तो आहे 3 दिवस धूम करतो घराने. ते कावळे गुरुजीला नेहमी सांगतो, ऐकतच नाही. असं आहे ते. म्हणून बहुमूल्य आभूषणं देऊन टाक, आणि जे मनोरंजन करणारे असेल त्यांना बक्षीस दे. पहा कसं सांगितलं आहे. कारण मनोरंजन करणारे लोक लोकांना आनंद प्रदान करतात. कलाकृती, त्यांना बक्षीस दे. कारण आपल्या अयोध्येमध्ये आपण गेल्यानंतर लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे. शास्त्रानं मनोरंजनाला सुद्धा परवानगी दिलेली आहे. नाहीतर गंधर्व कशाला निर्माण केले असते. गंधर्व जे निर्माण झालेले आहे ते एवढ्या करतात, मनोरंजन पाहिजेच असतं. पहा तुम्ही, पूर्वी आपल्या सगळ्या भगिनी वर्ग लग्नाच्या आधी गाणे म्हणत होते, आता संगीताचा कार्यक्रम ठेवला आहे. कारण आलेल्या लोकांना, नाही तर लोक काय म्हणतात, जरा तुमचं मी येतो फिरून, याला भेटून येतो, त्याला भेटून येतो. संगीत ठेवलं म्हणजे लोक हालत नाही. पण आता संगीत जे आहे ना ते धागडधिंगा होऊन गेलं, म्हणजे सगळेच नाचायला लागतात. असं झालंय. संगीताने वातावरण बदलवायचं आहे, पवित्र आणि आनंदमय वातावरण करायचं आहे. त्यांना बक्षीस दे, दान धर्म कर, आणि घरातल्या वस्तू सगळ्या नौकर लोकांना वाटून दे. पलंगासहित काही ठेवायचं नाही. कारण काय कारण आहे, पलंग का देऊन द्यायचा? महलामध्ये लोक आले की हा सीतेचा आणि हा रामाचा पलंग आहे असं दुःख कर. स्मृती ठेवू नको आपली. वाटायला सांगताय सर, हे स्वामी, वनामध्ये जाणताना तुम्ही माझा स्वीकार केला, आता मी वस्तूवर प्रेम करेल का? उत्तर दिलंय, या वस्तूंवर प्रेम करेल मी. प्रेमाची जागा तुम्ही आहे. तुमचं आज पुन्हा एक नाव ठेवते मी, प्रेमानंद. आता तुम्हाला अनुभव आला 22 जानेवारीचा. एक आपण वर्ष झाल्यानंतर काय वातावरण होतं संपूर्ण भारतामध्ये. 1 वर्षाने आपण वर्षगाठ केली अयोध्येची, काय वातावरण होतं. 22 जानेवारीचं ते वर्ष, त्यात बसले त्या दिवसापेक्षा वर्षाला जेव्हा झालं तेव्हा सगळी देशामध्ये आनंदच आनंद होता. म्हणून तुम्ही प्रेमानंद आहात, प्रेम देणारे आहात. म्हणून महाराज, तुम्ही माझं मनोरथ पूर्ण केलं, माझं मन यशस्वी झालं. स्वामी, आता आपण विचार करू नका, मी धन दान सगळं वाटून तुमच्याबरोबर बाहेर पडेल. असं रामाचं आणि सीतेचं संभाषण चालत असताना दरवाजाच्या बाहेर लक्ष्मण उभे होते. आणि लक्ष्मणानं त्या दोघांचा संवाद ऐकला आणि मुख मंडलावर अश्रूंच्या धारा घळ 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 वाहत आहे. आणि राम पाठमोरे झाले आणि लक्ष्मणाला पाहिलं आणि धावले, धरलं त्याला. खरे काय रडतोय? आईने मला सीतेला पुत्र म्हणून समर्पण केलंय. माता पितांचं जे संभाषण चाललं आहे त्याच्याप्रमाणे माझ्या हृदयावर जो आघात होतो आहे,
तो आघात माझ्याकडून सहन होईल? आणि हे रघुकुला, तुम्ही माझे ज्येष्ठ भाऊ आहे, ज्येष्ठ भ्राता पित्या समान. वडिलांनंतर मोठा भाऊ वडिलांप्रमाणे आहे. म्हणून रामचंद्रांचे दोन्ही पाय पकडले आणि अत्यंत यशस्वी सीता व्रतधारी तिच्याकडे डोळे केले की आई सांग रघुनाथाला की लक्ष्मणाचा स्वीकार करा. स्वीकार करा म्हणजे तुमच्या बरोबर मला मी काय करू राहू. त्यावेळा रघुनाथ म्हणाले, हे आर्या, सहस्र वन्य पशूं पक्ष्यांमध्ये, हत्तींमध्ये, झुंडांमध्ये तुला घेऊन जाऊ मी लहान भावाला. तुझं रक्षण करणं माझा धर्म आहे. मग आता मी रक्षण कसं करू शकेल? तर तू राज्यात राहा, म्हणजे राज्यात तुझं रक्षण. पहा तुम्ही, मोठा भाऊ लहान भावाला पुण्याला मुंबईला शिकायला घेऊन जातो. भावाला म्हणतो मी घेऊन जातो याला. का? तर आपण जरी शिकलो नाही तर हा जास्त शिकावा आणि पुढे यावा. आता भावाने जर नाही साथ दिली तर भेद होता, ही गोष्ट खरी आहे. साथ दिली तर मनुष्य आनंदित होतो. म्हणून बंधू त्यालाच म्हणतात जो बंधनातून मुक्त करतो. बंधनातून मुक्त करतो त्याला बंधू म्हणतात. अरे लक्ष्मणा, त्या वनामध्ये हिंसक प्राणी, मला तुझी चिंता लागून राहील. तू फळं आणायला गेला तरी हा आला आणि अजून, हा आला आणि अजून, हा आला आणि अजून. आम्ही दोघे असले म्हणजे बरोबर जाऊ, आणून खाऊ, राहू. वनामध्ये निश्चय करून विचार कर. सुमित्रा कुमार रामांना म्हणाले, महाराज, तुम्ही कितीही सांत्वन केलं तरी माझं सांत्वन होणार नाही, कारण माझा मुळातच धुसफूस स्वभाव आहे. मी कोणाचा अवतार आहे? नागोबा. किती दूध पाजलं तरी फूस केल्याशिवाय राहत नाही. आपण म्हणतो ना, पाहा तो नागासारखा धुसफूस करतोय. भैया, अरे तुला बरोबर नेण्यापेक्षा तुला अयोध्येमध्ये राहून मी काम सांगतोय. तेव्हा लक्ष्मण म्हणाले, हे निष्पाप रघुनंदना, आपण कोणतंही कारण सांगू नका, कारण माझी इच्छा तुमच्या बरोबर यायची आहे. कारण तुम्ही काही कारण सांगितलं तर माझ्या इच्छेला ते पटणारं नाही आहे. माझी इच्छा एकच आहे, तुमच्या बरोबर यायची. पण रघुकुलामध्ये एक नियम आहे, आज्ञा असल्याशिवाय उपयोग नाही. मोठ्यांच्या आज्ञेच्या विरुद्ध वागायचं नाही. आणि क्षत्रियांच्या गळ्यात आज्ञा असली तरच काही करता येतं. व माझ्याकडे आहे पैसे, पण माझ्या वडिलांनी सांगितल्याशिवाय मला तुम्हाला देता नाही येणार. कॅशियरजवळ पैसे असतात, पण मॅनेजरची सही झाल्याशिवाय तो देऊ शकत नाही. क्षत्रिय कुळामध्ये आज्ञेला महत्त्व आहे. तुमची आज्ञा झाली पाहिजे की ये माझ्याबरोबर. असं म्हटल्याबरोबर धीरभीर लक्ष्मण रामांच्या समोर उभा राहिला आणि हात जोडून याचना करतोय की मला आपला सेवक म्हणून बरोबर घ्या. असं म्हटल्यावर याचना करत असताना राम त्याला म्हणाले, लक्ष्मणा, तुझं स्नेहधर्मपरायण सदा सर्वदा योग्य आहे. अरे पण माझ्याकरता तुझ्या देहाला कष्ट देणं माझ्या नीतीत बसत नाही.
का तुम्ही मोठा भाऊ आजारी असला तर लहान भावाला म्हणतो तू जा रे, मी पाहून गेलो माझं वजू, तू घराचं पाय सगळं. तो त्याच्याजवळ ठेवण्यापेक्षा घराच्या व्यवस्थेला त्याला पाठवत असतो. घरातले लोक म्हणतात तू त्याला सोडून आला, त्याने सांगितलं मला द्यायला, मी काय करू. कारण त्याला माहिती आहे आपल्या मागे कोणी उभं राहील, पण घराच्या व्यवस्थेला हा योग्य आहे म्हणून मोठा भाऊ म्हणतो जातो. कारण त्याला खात्री आहे आपल्या भावाची की हा व्यवस्था आणि व्यवस्थापन नीट करेल. हे लक्ष्मणा, सुमित्रानंदना, आज तू वनामध्ये येण्याच्या हट्टाला पेटलाय, पण यशस्वी माता कौसल्या आणि सुमित्रा यांची सेवा कोण करेल, यांना कोण सांभाळेल. जसा मेघ पृथ्वीवर जलाचा वर्षाव करतो त्याप्रमाणे यांच्या कामना तू पूर्ण करशील. महाराज दशरथ राजा कैकेयीच्या प्रेमपाशामध्ये बांधले गेलेले आहेत, जाणीव करून दिली. यांच्याकडे कोणी लक्ष नाही देणार, त्याला त्याच्या बुद्धीला पटवण्याचा प्रयत्न करतात. कैकेयी राजा अश्वपतीची पुत्री कैकेयी महाराजांच्या राज्य मिळाल्यानंतर सीतेप्रमाणे वर्ताव नाही करणार. आता जशी सीता वागते ना तशी ती वागणार नाही, कारण तिच्या विचारामध्ये अर्थ घुसलेला आहे. जर तिच्या विचारात धर्म असता तर तिने विरुद्ध वर मागितले नसते. म्हणून मी परवाही सांगितलं तुम्हाला, हे हल्ली लग्नाच्या भानगडीमध्ये जे चालले आहे, तर पूर्वी लोक धर्माला धरून लग्न करत होते, आता अर्थाला. मुलीची आई म्हणते पॅकेज कमी आहे मुलाला, काय करेल ती, असं आईच म्हणते. असं नाही, तिला समजवलं पाहिजे की पॅकेज वाढू शकतं, पुढे पगार वाढतो, नाही आत्ताच पाहिजे सगळं, असं नाही चालत. आणि उद्या विपरीत काळ आला तर पॅकेज कमी होऊ शकतो. सगळ्यांची दृष्टी जी आहे ती अर्थाकडे आहे, आणि म्हणून आज लग्न संस्था कोडमडीला आलेली आहे, धर्मावर आधारित नाही आहे. रंग, रूप आणि अर्थ याच्यामध्ये अनर्थ आहे, कारण स्वरूप बदलतं. आत्ताच माझ्याकडे आलं होतं की लग्न झाल्यावर दोन्ही जपानला गेले आणि जपानहून आल्यावर फाटलं. असं आहे ते. कारण अर्थ ही गोष्ट अशी आहे, माणसाच्या मनामध्ये एकदा भरली की त्याच्याने अनर्थ होऊ शकतो. पण धर्म अशी एक गोष्ट आहे की नाही, माझा धर्म आहे, पालन करणं आहे. म्हणून धर्म, अर्थ आणि काम या तीन गोष्टी आपल्याला समजावून सांगितल्या आहे पुराणामध्ये. सत्संगामध्ये धर्म आधारित राहायला पाहिजे, धर्माला धरून कर्म झालं पाहिजे. म्हणून या पृथ्वीवर जलवर्षाव होतो आणि लोकांच्या कामना पूर्ण होतात. हे कैकेयीचा अश्वपती पिता महाराज हा सुद्धा त्याच्यामध्येच अटकलाय. भरताला राज्य मिळाल्यानंतर सगळं राज्य कैकेयीच्या स्वाधीन होईल आणि कौसल्या, सुमित्रा भरण पोषणाला सुद्धा एखाद्या वेळा कमी पडतील. कारण भेद होईल. जिथे स्वार्थ घुसतो तिथे गोंधळ होतो. काय होतो? गोंधळ होतो. जिथे स्वार्थ नाही तिथे गोंधळ होतो. मग गोंधळ कुठे होते? जिथे त्याग आहे तिथे गोंधळ होतो. आणि मानवी जीवनामध्ये त्यागाला धरून जगावं लागतं, तेव्हा मानवी जीवन आनंदित राहतं. तुम्ही त्याग नाही केला तर मानवी जीवन आनंदित नाही राहत.
आज त्यागाच्या भावना नाही आहे, लौकिक गोष्टी करतात. सेवेच्या भावना सुद्धा नाही. असं लिहिलं तर 24 तास सेवा चालेल, पण तिथे जाऊ टेबलवर कोणीच नसतं. सगळीकडे लिहिलेलं असतं 24 तास सेवा. नाही साहेब, आता फोन नंबर द्यावे लागले की तुम्हाला काही आपत्काल आला तर, कारण दुर्घटना जास्त घडत आहे आणि दुर्घटना घडतात म्हणून फोन नंबर दिले आहे ताबडतोब. हे भरता सुमित्र कुमारा, प्रयत्नानं अथवा राजाची कृपा प्राप्त करून माता कौशल्या यांचं पालन कर, अशी माझी तुला आज्ञा आहे. अरे हीच भक्ती आहे धर्म गुरुजनांनी सांगितलेली. रघुकुलामध्ये आनंदित करणारा सुमित्र कुमारा, तू असा दुराग्रह करून घेऊ नको. तू अयोध्येमध्ये राहिला म्हणजे मला अयोध्येची चिंता राहणार नाही. तू जर माझ्याबरोबर आला तर मला अयोध्येची चिंता राहील. माता कौशल्याची, माता सुमित्रेची, राजा दशरथाची मला चिंता राहील. तू इथे असला म्हणजे मला चिंता राहणार नाही की माझा लक्ष्मण आहे, तो करून घेईल, तो सांभाळून घेईल. रामाच्या असं सांगण्यावरून लक्ष्मणानं सांगितलं, महाराज तुमच्या मधुर वाणीनं मी प्रसन्न आहे, पण तुम्ही कितीही सांगितले मधुर वाणी तरी माझ्या त्या बुद्धीला ती पटणारी नाही. माझ्या बुद्धीचा निश्चय झाला आहे. भरत माता, कौशल्या माता आणि सुमित्रा या दोन्ही पवित्र आहे, या भावनेनं पूजनीय आहे. जरी काही दृष्टपणा करेल तरी यांना तो दृष्टपणा शिवणार नाही, त्यांचा भाव शुद्ध आहे. म्हणाले कसं? म्हणे ज्याचा भाव शुद्ध असतो त्याला परमात्मा सहाय्य होतो. तर आम्हाला सांगितलं, भाव ज्याचे गाठी त्यास लाभ उठा उठी, संताचं वचन आहे. काल मी उदाहरण दिलं ना कीर्तनात, 2.5 लाख रुपये किलो चांदी आहे तरी तुकाराम महाराजाचा रथ तयार झाला. किती लागली चांदी? काही विचार केला का? संपूर्ण रथ चांदीचा झाला. एवढ्या महार्गतेत सुद्धा संताला काही लागतं का? कारण देणाऱ्यांनी दिलंच ना, काही विचारच केला नाही ना. कारण आपलं दान सत्पात्री जात आहे. केव्हाही आपण जे करतो आहोत ते विचारपूर्वक केलं. म्हणून हे वीरा, तू उत्तम राज्य भरताचं जरी चाललं असलं, महाराज आपला भरत घमेंडबाज नाही आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला माझी खात्री आहे त्याप्रमाणे मला भरताची तर रामालाही खात्री आहे, पण याला न्यायचं नाही म्हणून त्याला तसं सांगताय. माझा भरत तसा नाही आहे, तो कैकेयीच्या मताला सहमत होणार नाही. तुम्ही मला घेऊन चला निश्चिंत, कोणाचीच काळजी करू नका. तुम्ही जे म्हणताय प्रेमपूर्वक सांभाळणारा माझ्यापेक्षा भरत आहे. आणि भरताला मदतीला शत्रुघ्न आहेच. मग तो त्याला मदतीला, मी तुम्हाला मदतीला पटवून देत आहे. म्हणून आपला एक म्हण आहे, एकामेका सहाय्य करू अवघा धरू सुपंथ.
एकामेकांना सहाय्य करणं. तुम्हाला कोरोनाची गोष्ट माहिती आहे ना, लोक जेव्हा पायी निघाले, कोणी सायकलीवर निघालं आपल्या गावाला जायला, तेव्हा आपल्या गावातल्या न्हावी लोकांनी हायवेवर दाढीचे दुकानं लावून ठेवले होते. लोक अन्न शिजवून तयार होते, वाटत होते, चहा फराळाचं, लोक पायी जायचे. पाणी या रोडने आम्ही सकाळी तिथून पाहायचो, एक आजी आणि आजोबा स्कूटीवर येऊन या सगळ्या भिकाऱ्यांना चहा आणि पाव द्यायची. कारण हा भारत देश असा आहे, आपत्कालामध्ये सहाय्य करायला तत्पर होतो, कारण सेवा धर्म आहे. औषधं वाटले जायचे, रात्री गाडी फिरायची पाकिटं वाटत अन्नाची, कोणी नसत, ती एकच गाडी यायची, लोक भिकारी जायचे, अन्न घ्यायचे, खायचे, तिथेच झोपायचे. तर आपल्या मागे भरत प्रेमपूर्वक सांभाळेल महाराज, आणि इतकं सुंदर सांभाळेल की त्याची कीर्ती दिगंतर राहील. कोण खात्री देत आहे? शेष. हे शेष कृष्ण अवतारामध्ये बलराम झाले, आणि हे शेष म्हणजे भगवान नारायण ज्याच्यावर झोपतात ते, म्हणून त्यांना शेषशाही असं नाव आहे. शांताकारं भुजगशयनं, म्हणून ते जे नारायण आहे. परवा सांगितलं मी तुम्हाला की राम तर लक्ष्मी म्हणाली, देवा मी तुमचे पाय दाबते तरी तुम्ही माझ्याकडे पाहत नाही म्हणे, असे आहे तुम्ही. लक्ष्मीला कुठे ठेवलं आहे? चरणाजवळ पाय दाबत राहा, कारण चरण दाबले की मस्तक शांत होतं, नियम आहे. म्हणून राजस्थानमध्ये मोठ्या माणसांचे पाय दाबताना, आपला नमस्कार करताना पाय दाबायचे, मग नंतर नमस्कार करायची पद्धत आहे. महाराज मनस्वी कौशल्या आणि सुमित्रा यांनी आपल्याला भरण पोषण करून समर्थ बनवलं आहे. वा वा, आईची उदाहरणं देत आहे. कौशल्या आणि सुमित्रा यांनी आपलं भरण पोषण करून आपल्याला समर्थ केलं आहे. जे मुळातच समर्थ आहे त्यांची कशी काय काळजी करायची? आपल्या मागे राजांनाही सांभाळतील, भरतालाही सांभाळतील, आणि अयोध्याही सांभाळतील. पहा तुम्ही, कर्तबगार स्त्री बरोबर उभी राहते पती गेल्यावर, आणि पोरांनाही सांभाळते, सगळ्यांनाही सांभाळते. असं करून दाखवते की लोक म्हणतात वाह. प्रसंगाला सामोरं जाण्याचं ज्ञान परमात्मा देत असतो, पण प्रसंगाला सामोरं जाण्याचं ज्ञान प्राप्त होण्याकरता आपला भाव चांगला लागतो. काय होईल? कष्ट करावे लागतील बस. भाव आणि कष्ट एकत्र आले की जीवन स्पष्ट होतं, कुठेच काही कमी पडत. गाढ झोप लागते रात्री आणि सकाळीच लवकर कामाला जातो. म्हणून उद्योगाचं महत्त्व कळतं. म्हणून आपण मला अनुमती द्या, नाहीतर धर्माची हानी होईल. प्राज्ञावंत लोक हे संकटाचा विचार करीत नाही. तुम्ही मला धनुष्य घेऊन येण्याची आज्ञा द्या, मी प्रतिदिवशी फळमुलं आणेल, तुम्हाला खाऊ घालेल, आणि तुमच्या पुढे मी चालेल. माझ्यामध्ये आईसाहेब राहतील आणि त्याच्या मागे तुम्ही राहा. मार्ग सांगतो तुम्हाला. माझ्या हातात धनुष्य राहील, पुढचे संकट मी झेलेल. विदेही कुमारी
पर्वताच्या शिखरावर भ्रमण करतील त्यावेळा माझं लक्ष राहील. तुम्ही दोघा उभयता झोपाल तेव्हा मी अहोरात्र जागा राहील. लक्ष्मणानं 14 वर्ष झोप घेतली नाही. तर लक्ष्मणाची पत्नी जी होती उर्मिला, आपले पती झोप घेणार नाही म्हणून अयोध्येमध्ये ही झोप घेत नव्हती. 12 वर्ष जेव्हा पूर्ण झाले तेव्हा निद्रा देवी या उर्मिलेला प्रसन्न झाली. कथा ऐका. ज्याला जास्ती झोप असेल त्याने उर्मिलेचं नाव घ्यायला सांगितलं आहे. तर उर्मिला रात्री जागृत होती. रामाचं आणि लक्ष्मणाचं चिंतन, सीतेचं चिंतन चाललं. तेवढ्यात निद्रा देवी पांढरे कपडे घालून समोर उभे राहिले. उर्मिला इकडे ये, तू 12 वर्ष झाले जागरण करते, मी तुझ्या अंगावरून हात फिरवते, तुला शांती लावेल. म्हणे आईसाहेब मला शांतीची काही गरज नाही, मी राज्यात आहे आणि तर माझे पती तिकडे आहे, त्यांना एकदा पहा म्हणजे त्यांचा थकवा गेला की माझा थकवा जाईल. तर निद्रा देवी लक्ष्मणाच्या समोर उभे राहिली. रात्रीच्या वेळा स्त्री आली म्हणून लक्ष्मणाने बाण काढला, मारेल म्हणे ते देतो. अरे म्हणे लक्ष्मणा मी निद्रा देवी आहे. या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण समस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै. बऱ्याच लोकांना प्रवचन ऐकताना सुद्धा झोप येते, पूजा करताना जांभळ्या येतात, जप करताना झोप येते. असं आहे. त्या विधानसभेमध्ये सुद्धा बरेच लोक पाहावेत, कारण काही काही समजत नाही त्या ज्ञानाचा. ते काही भाषण चाललेलं असतं त्याचं काही समजत नाही. विषय समजत असला तर निद्रा येत नाही. जसं बऱ्याच लोकांच्या पोटात भूक असली की झोप लागत नाही. काही लोकांना पोटात नसलं तरी लागते ना असलं तरी लागते. तर लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा मी तुला प्रसन्न झाले आहे. म्हणे नको, मला नका प्रसन्न हो, माझी बायको अयोध्येमध्ये आहे, तिच्याकडे जा. मारे म्हणे तिने माझ्याकडे पाठवलं, म्हणे तू आता चालली जा, आमच्यामध्ये येऊ नको. कारण जे व्रतस्थ आहे का, तुम्ही रात्री काम करणारे, पूर्वी रात्री काम नव्हतं, पण या कलियुगामध्ये रात्र आणि दिवस फक्त क्षत्रिय जागृत होते रात्री. आता तर कारखाने पुरखाने चालूच असते. निद्रा शांत लागली पाहिजे. म्हणून ज्याला जास्त झोप लागत असेल त्याने उर्मिलेचं स्मरण करावं. जसं सीता स्मरण आहे, उर्मिला स्मरण आहे, कीर्ती आणि मांडवी यांचं सुद्धा स्मरण आहे. कारण ज्याप्रमाणे भरत नंदीग्रामात राहिले, भरताची पत्नी अयोध्येत राहिली, सुमित्रा कौसल्या यांच्या सेवेत राहिली, शत्रुघ्नाची पत्नीसुद्धा सेवेत राहिली, सीतासुद्धा सेवेत राहिली. सेवा हा धर्म सनातन धर्माचा फार मोठा धर्म. म्हणून विधी कुमारी भ्रमण करतील त्यावेळा निवांत राहील. लक्ष्मणाची प्रसन्नता पाहून राम म्हणाले, सुमित्रानंदना धन्य आहे सुमित्रा देवी. लक्ष्मण म्हणाला, महाराज महात्मा वरुणानं असंच सांगितलं आहे की जीवनामध्ये वरुण जी देवता आहे ना, म्हणजे जल, हे माणसाला शांत करतं. आता पहा, आपण वरुणाची प्रार्थना करतो आहे. आज ज्या वेळेला तुम्ही श्री अनंता म्हणाल ना, त्यावेळेला देवाला एवढंच सांगा की बस पाऊस येऊ दे. भाऊबंधनी सोडवायच्या वेळेला देवा पाऊस येऊ दे, पाऊस येऊ दे. हा प्रयोग मी पुष्कळ वेळा केला आहे आणि खरंच येतो. कारण वरुणाशिवाय जीवन नाही. म्हणून वरुण देवतेनं सांगितलं आहे, महाराज मला
की लक्ष्मणा तुला सतत देह झिजवायचा आहे आणि वरुणाच्या आज्ञेनं मी क्षात्र धर्माला पाहून तुम्हाला सांगतो की मी तुमच्याबरोबर येणार आहे. मी आजपर्यंत जर वशिष्ठाची प्रामाणिकपणे सेवा केली असेल, राजा दशरथाचा पुत्र असेल, सुमित्रेचा पुत्र असेल, तर तुम्ही आज मला हो म्हणाल. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. भोजना मागती तुप पाव शेर.